लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मनमाडची जीवनवाहिनी वागदरडी धरण ओसंडून वाहू लागले, पाणी प्रश्न सुटण्यास मोठा हातभार। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरासह पंचक्रोशीतील नागरिकांसाठी दिलासा देणारी आनंदाची बातमी आहे। मनमाडची जीवनवाहिनी मानली जाणारी वागदरडी धरण ओसंडून वाहू लागला आहे। गेल्या आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढून सध्या धरण 68 ते 70% क्षमतेने भरलं आहे। परिणामी सांडव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू झाला असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। धरणामागील छोटे मोठे सिमेंट क्लग बंधारे हे पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरणात पाण्याची आवक अधिक वाढली आहे। त्यामुळे मनमाड शहराचा आगामी वर्षभरासाठीचा पाणी प्रश्न सुटण्यास मोठा हातभार लागणार आहे। सध्या 15 दिवसांनी होणारा पाणी पुरवठा सुधारून 5 ते 6 दिवसांनी सुरू झाला आहे। याचबरोबर नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे करंजवन पाणी योजना पूर्णत्वाकडे आली असून लवकरच लोकार्पण होणार आहे। या योजनेमुळे मनमाड शहराला अधिक शाश्वत आणि नियमित पाणी पुरवठा होणार असल्याची खात्री नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। तथापि चांदवड तालुक्यातील कातरवाडी, रपली, वडगाव, पंगू, वागदडी, रायपूर, भडाणे व इतर परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं आहे। मका, कांद्याची रोपे, सोयाबीन यासह विविध पिके पाण्यात बुडाल्याने शेतकरी हातबल झाले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। तुम्ही फिरण्यासाठी आता वागदरडी धरण किती भरलंय तुमच्या हिशोबाने? 100% भरलंय आणि करंजवनचंही पाणी आलंय अण्णाच्या कृपेने। त्याच्यामुळे आता मनमाडची चिंता मिटली आहे। तुम्ही काय सांगू शकाल, आता वागदरडी धरण पूर्ण भरलेलं आहे त्याबद्दल काय सांगू शकता मनमाडच्या नागरिकांना? मनमाडच्या नागरिकांना काय सांगू शकतो, मनमाडच्या नागरिकांची 1 वर्ष आता ते त्यांना चिंता मिटलेली आहे पाण्याची, आणि त्याशिवाय किंग करंजवन बी आलेलं आहे। त्याच्यामुळे पाण्याची चिंता बहुतेक 100% मिटल्यासारखी वाटते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.